जगता हां सर. याआधी ज्या टायमाला मला काजल ठाकूर मॅडमने प्लॅन जेव्हा टायमाला सांगितला होता त्या Yes. टायमाला मी फर्स्ट टाईम जॉईन झालोच होतो. Yes. पण त्या टायमाला मी सर्व्हिस करत होतो. ती सर्व्हिस म्हणजे अशी होती की मी मर्चंट नेव्हीमध्ये सर्व्हिसला होतो. येस मी 2009 ते 2021पर्यंत नोकरी केली. येस त्याच्यानंतर मी नोकरी करत असताना तर मी राजकारणात परत गेलो. Yes. राजकारणात 3 वर्ष केले मी. येस 21 ते 24पर्यंत मी राजकारण केलं. त्याच्यात मी माझ्या मिसेसला मी सरपंच बनवलं. येस येस. सरपंच बनवल्यानंतर मग मला ते राजकारण काही पटलं नाही. ते पटलं नसताना पण काजल ठाकूर मॅडम माझ्याकडे आल्या होत्या आणि किशोर बुरकुल सर पण माझ्याकडे आले होते. त्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्या डोक्याच्या बाहेर जात होतं. अच्छा. ते मला काय पटत नव्हतं. या माय लाईफस्टाईलबद्दल माय लाईफस्टाईल मला चाराने पण काय पटत नव्हतं. बरोबर 2,10,000 कसे भेटतील काय भेटतील हे मला काहीच पटत नव्हतं. बरोबर. मग माझ्या कंपनीत मी मे 2025ला मी फोन केला की मी येण्यासाठी रेडी आहे कंपनीमध्ये. मर्चंट नेव्ही. मर्चंट नेव्ही. हां. मला कंपनी म्हटली आता तुमच्यासाठी वॅकन्सी आमच्याकडे नाही आहे. ओके. मी म्हटलं ठीक आहे ओके. ज्या दिवशी तुम्हाला माझी आठवण येईल त्या दिवशी मला फोन केला. मला कंपनीतनं परत फोन आला 6 जून 2025ला की तुम्ही जॉईन करू शकता. क्या बात. मी म्हटलं मला आता करायचंच नाही म्हटलं. येस. हा माझा अंतिम निर्णय. सर जेव्हा तुम्ही नोकरी सोडली समजा त्यावेळेस तुम्हाला आखरी पेमेंट काय घेतलं होतं तुम्ही? मी डॉलरमध्ये पेमेंट घेत होतो. मला 1750 ते $1800 मला पेमेंट होतं. इंडियन करन्सीमध्ये किती होतील ते? इंडियन करन्सीमध्ये त्या टायमाला डॉलरची किंमत होती $75. ओके एका डॉलरची किंमत $75 होती. ओके. असं मला $1800 मला पेमेंट मिळत होतं. पण मी एक विचार केला फॅमिलीच्या दृष्टिकोनातून सगळा विचार केला. मी परत माय लाईफस्टाईलमध्ये जॉईन झालो. काजल ठाकूर मॅडम आणि आपले किशोर बुलकुल सरांना मी जॉईन झालो. येस. जॉईन झाल्यानंतर मला त्यांनी खूप समजवलं की हे असं आहे. पण मी कंटिन्यू स्वतःहूनच मग मी स्वतःला सरेंडर करून टाकलं की आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे. येस येस येस. काय असेल ते जे होईल ते होईल. Yes. पण आता आपल्याला काय ते करायचंच आहे. येस. मग त्याच्यानंतर मी यांच्यावर काजल ठाकूर मॅडम आणि किशोर बुलकुल सरांबरोबर मी फील्डवरती जायला लागलो. येस. त्या फील्डवरती मला थोडे अनुभव यायला लागले. हां. शेतकरी कुठल्या प्रकारे कसे बोलतात, हां. कसे लोक काय बोलतात. बरोबर. खूप एकदम मला असं फिलिंग व्हायचं की आपण करतो ते योग्य आहे की अयोग्य आहे हे अयोग्य मलाच आहे. कळत नव्हतं हां हां. मुळात. आणि सगळं सांगायचं म्हणजे नंतर मी सगळ्यांच्या अचिव्हमेंट बघत गेलो. तर Yes. मला पण वाटलं हे सगळे करू शकतात तर मी का नाही करू शकत. येस येस. त्याच्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म अतिशय एकदम सुंदर वाटला. येस. आणि त्याच्यातूनच माझी आज मोठी अचिव्हमेंट झाली की मी Yes. TC बनलेलो आहे. येस येस. त्याचं मला खूप एकदम प्राऊड फील होतंय. Yes. आणि खूप मी खुश आहे आज. येस सर. येस. एवढं सांगू शकतो सर. येस सर. बाकी सांगण्यासारखं भरपूर काही आहे Yes. पण तेवढं सर मर्चंट नेव्ही साधारणतः किती कंट्री कव्हर केल्या असतील तुम्ही? मी जवळजवळ सर आतापर्यंत 180 देशपेक्षा जास्त फिरलेलो. क्या बात. 180 देश तुम्ही फिरले टोटल? फिरलेलो आहे. बापरे. हो. ओके सर हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये पण मला खूप मोठे अनुभव आले. पण अच्छा. मी म्हटलं पैसा हा सर्वस्वच काही गोष्टी नाही पण आपल्याला माणसं पण जोडली पाहिजेत. बरोबर. कारण की जवळजवळ माझं 12-13 वर्ष म्हणजे माणसांमध्ये कन्व्हर्सेशनच नव्हतं कुठल्या बरोबर. प्रकारचं. फक्त पाणी पाणी फक्त पाणी पाणी. पाणी पाणी फक्त चारी बाजूनी पाणी. पाणीच पाणी. 3 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा मारली आहे मी बाप क्या बात आहे. 3 वेळा. वा. आणि खूप म्हणजे तसं तिकडं पण मला ते नंतर खटकायला लागलं. मला हां. पटायला लागलं कारण की मुलं लहान बरोबर. असताना मग ते मुलांना सोडून जाणं वगैरे हे माझ्या बुद्धीच्या बाहेर पडलं. मुलं बरोबर. इथं असा माहोल पैसा होता पण लाईफ नव्हती. पैसा होता पण लाईफ शून्य. लाईफ झिरो. बरोबर. पैसा खूप होता ओके. पण लाईफ शून्य होतं. पण ओके. इथं आल्यानंतर मला 4 ओळखी सगळ्यांचे अनुभव येस आणि येस. त्याच्यातनं मला खूप काही शिकायला भेटतात. येस आणि येस. नक्कीच मी या चांगल्या संधीचा चांगला फायदा Yes. करूनच Yes. दाखवेन. Yes. आणि भविष्यात मी माझी पूर्ण हिस्ट्री लिहून दाखवेन. 100%. मी कसा होतो पहिले आणि 100. आता कसा आहे. 100%. नक्कीच सर. येस सर. धन्यवाद आणि सर. तुम्हाला न्यू ब्रँड टीम कोऑर्डिनेटरचे माझ्याकडनं शुभेच्छा. ओके सर. आणि येणाऱ्या फास्टेस्ट लवकरात लवकर तुम्हाला ATC बनायचं आहे त्याच्यासाठी पण ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. ओके सर. थँक्यू सर. येस सर. येस सर. येस सर. थँक्यू सर.